एक दिवस जमुना यांना कळलं की रेल्वेमधून मोठ्या प्रमाणात लाकडांची तस्करी होते. त्यांनी थेट स्टेशन मास्टरकडे तक्रार केली आणि लाकडांची तस्करी थांबवण्यासाठी त्या रेल्वे स्टेशनकडे जात असताना माफियांनी जमुना, त्यांचे पती आणि त्यांच्या सोबतच्या 5 महिलांवर दगडफेक केली. सगळे रक्तबंबाळ झाले. जमुना सांगतात, मला त्या क्षणी वाटलं आज कदाचित मी वाचणारही नाही. पण त्या थांबल्या नाहीत. उलट त्यांचा निर्धार आणखी मजबूत झाला. त्यानंतर काही वर्षांनी पुन्हा त्यांच्यावर हल्ला झाला. 4 मार्च 2009 ची मध्यरात्र. घरात 5-6 गुंड घुसले, दार फोडलं, त्यांच्या पतीला बांधून ठेवलं. पिस्तूल आणि मोठ्या चाकूंनी धमक्या दिल्या. ते म्हणाले, जंगल वाचवायचं काम बंद कर, नाहीतर जिवंत राहणार नाहीस. त्या गुंडांनी घरातलं सोनं, पैसे, अगदी स्वयंपाकातलं तेलही लुटून नेलं. पण जीवावर घाव घातला तरी जमुना या घाबरल्या नाहीत. दुसऱ्याच दिवशी पोलिसात जाऊन त्यांनी तक्रार दाखल केली. काही दिवसात आरोपी पकडले गेले. जवळपास 10 वर्ष केस चालली आणि आरोपींना शिक्षा झाली. या सगळ्या संघर्षात जमुनाजी कधीच मागे हटल्या नाहीत. त्या म्हणतात, आयुष्यात कधीच घाबरायचं नाही, कारण जो घाबरला तो संपला. त्यांच्या या संघर्षात त्यांना साथ दिली त्यांचे पती मानसिंग टुडू यांनी. मानसिंग हे राजमिस्त्रीचं काम करतात. गावोगावी जाऊन बैठका घेण्यासाठी, लोकांना भेटण्यासाठी लागणारा खर्चही त्यांनी उचलला. जंगल माफिया विरोधात लढताना अनेक धोकादायक प्रसंग आले, परंतु त्यातही ते जमुना यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. मानसिंग यांच्या खंबीर पाठबळामुळे जमुनाजी वन सुरक्षा समितीचं काम न थांबता आणि न डगमगता करू शकतायत. एवढंच नाही तर जमुनाजी सुद्धा बऱ्याचदा त्यांना मिस्त्री कामात हातभार लावतात. जंगलाचं रक्षण करण्याचं काम जमुनाजी यांनी हाती घेतलं. पण केवळ 6 महिलांमुळे ही जंगलतोड थांबणार नाही. त्यासाठी लोकांना जागृत करावं लागणार ही जाणीव जमुनाजींना होती. त्यामुळे त्यांनी फक्त स्वतःच गाव नाही तर संपूर्ण पूर्व सिंहभूम जिल्ह्यात त्यांनी काम सुरू केलं. सुरुवातीला सायकलने आणि नंतर स्कूटीने त्या गावोगावी फिरू लागल्या. त्या लोकांना समजवायच्या, वनरक्षणाचं महत्त्व पटवून द्यायच्या. पण लोक म्हणायचे, जंगल सरकारचं आहे आणि आपण मध्ये पडलो तर तुरुंगात जावं लागेल. तेव्हा जमुनाजी म्हणायच्या, जर जंगल वाचवताना तुरुंगात जायचं असेल तर सर्वात आधी मी जाईन.